नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. आणि आज मी तुमच्यासाठी एक छानशी रिडिंग घेऊन आले. रिडिंगचा विषय आहे अगदी खूप छान आहे, म्हणजे रिस्क. रिस्क काय असते? रिस्क घेतल्यावर घ्यायच्या आधी भीती वाटते, घेतल्यानंतर काहीशा गोष्टी खूप फेस कराव्या लागतात, पण रिस्क तर आयुष्यात घ्यायला लागते. आयुष्यात कुठंतरी पुढच्या पायरीवर जायचं असेल तर रिस्क थोडीशी घ्यावी लागते. एक नवीन उडान भरायला लागते. आकाशात झेप घेतल्यावरच कळत आपल्या ताकद किती आहे, बरोबर की नाही? तर असाच विषय आहे. तुम्ही जी रिस्क घेताय, तुम्ही घेतलेली रिस्क ही तुमच्यासाठी एक नवीन परिवर्तनाचा असा विषय ठरणार आहे. आणि नवीन बदल तुमच्यामध्ये जे येत आहेत ते तुम्ही त्यामुळे ती रिस्क घेतल्यामुळे तुमच्या पंखातली ताकद किती आहे, तुमच्यामधली ताकद किती आहे आणि तुम्ही किती उंच झेप घेऊ शकता हे दर्शवणारी अशी आहे. तर हा तुमच्यासाठी हा मेसेज आहे. बघूया काय आहे. आपण तुम्ही घेतलेली रिस्क हे तुमच्या आयुष्याला नवीन परिवर्तन करणारे, तुमच्या आयुष्यामध्ये नवीन बदल घडवून आणणार आहे. आणि अशी कोणती रिस्क आहे जी तुम्हाला घ्यायची आहे तुमच्या आयुष्यात? असे कोणते नवीन बदल होत आहेत काय? अचानकपणे अशा गोष्टी समोर येत आहेत किंवा असे बदल होत येत आहेत की त्याला तुम्हाला फेस करायचं आहे, ते तुम्ही हातात घ्यायचं आहे. कोणतंही काम असेल, नवीन काहीतरी अपॉर्च्युनिटी असेल, व्यवसाय असेल किंवा तुमच्या करिअरमध्ये नवीन तुम्हाला काहीतरी सुरू करायचं आहे असं असेल, तर ती रिस्क म्हणजे तुमच्या आयुष्यात तुमचं तुमचं स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करून देणारी अशी ही रिस्क आहे, जी तुम्ही घेतली असेल किंवा घेणार असाल किंवा घेताय. आणि हे तुमच्यासाठी हा मेसेज आहे की जे घेतलेले एखादा निर्णय घेतलेला असेल तर त्यावर पश्चाताप नाही करायचा. आणि जर निर्णय तुम्ही घेणार असाल तर त्यावर अतिविचार करायचा नाही. तो निर्णय खरंच तुमच्यासाठी तुम्हाला तो योग्य वाटते का? तुमच्यासाठी तुम्हाला तो म्हणजे जे काही तुम्ही निर्णय घेताय ते तुम्हाला खरंच ते होईल का किंवा झेपेल का? किंवा यामध्ये तुम्हाला काही गोष्टी अडचणी येतील का? एंजल्स आहेत का मदतीला? मदतीला अशा शक्ती आहेत का किंवा अशी लोक आहेत का, येतील का? तर तुम्ही त्या ह्याच्यामध्ये हे तुम्हाला तुमची शक्ती आणि तुमच्या जवळची लोक असतील, तुमच्या एनर्जीज असतील, तुमचे विचार असतील, तुमच्यासाठी पॉझिटिव्ह टाइम असेल, तर तो तुमच्यासाठी चांगला आहे का? किंवा हे तुमच्यासाठी ते सगळं अनुकूल आहे का? यासाठी सुद्धा जे बघितलं जातं ना तेच. तर बघूया आपण मी टॅरोच काय सांगताय तुम्हाला कोणती रिस्क घ्यायची आहे आणि ती घेण्यासाठी किंवा घेतल्यानंतर तुम्हाला काय काय सांगायचं आहे त्यांना आणि तुम्हाला त्याच्यामध्ये काय मेसेज द्यायचा आहे. बघूया. रिस्क घ्यायची आहे आणि तुम्ही घेतलेली रिस्क म्हणजे न्यू बिगिनिंग आहे. आणि न्यू बिगिनिंग एकच मिनिट. हे बरोबर आहे. तुम्ही घेतलेली रिस्क तुमच्यासाठी आनंदाचे आणि भरभराटीचे दरवाजे उघडते. ऍक्च्युली हाच विषय होता. पण तो विषय मी तुम्हाला रिस्क सांगत सांगत तो मुद्दा राहून गेला. त्यामुळेच हे सांगते की आनंदाचे आणि भरभराटीचे दरवाजे ही रिस्क तुमच्यासाठी उघडते. न्यू बिगिनिंग आहे. सुरुवात करण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते. जर तुम्ही एखादी अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येते आणि तुम्ही स्वतःच्या काबिलियतवर स्वतःच्या तुमच्या मध्ये किती गुणवत्ता आहे याच्यावर थोडंसं जरी तुम्ही म्हणजे तुम्ही हे करताय का त्याच्यावर विश्वास नाही ठेवत, स्वतःवरच विश्वास ठेवत नाही आहे की तुमच्यामध्ये किती शक्ती आहे, तुम्ही काय करू शकता यावर तुम्ही विश्वास ठेवत नाही. आणि त्यामुळं तुम्हाला ती खूप मोठी रिस्क वाटते, खूप भीती वाटते तुम्हाला ते करू का नको, काय वाटेल. तर इथं तुम्हाला हे सांगितलं जातं. श्री गणेशांचंच पहिलं कार्ड आहे, 1 नंबरचं कार्ड आहे. न्यू बिगिनिंग आहे. जी काय अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येते ती स्वीकारा. ज्या काही संधी येते ते स्वीकारा. आणि एखादा नवीन व्यवसाय असेल, नवीन काही अशा गोष्टी असतील ज्या तुमच्या कलेला वाव देणाऱ्या आहेत, ज्या तुमच्यामधली शक्ती वाढवणाऱ्या आहेत, तर त्याला वाव देऊन तुम्हाला त्यामध्ये काम करण्यासाठी तर सांगितलं जाते. आणि ही न्यू बिगिनिंग आहे. सुरुवात करा. आकाशात उंच उडण्याची भरारी घेण्याची योग तुमची आता सुरू आहे. तर त्यामध्ये तुम्हाला मी काय म्हणतो, तुम्हाला वातावरणाची अनुकूलता जी आहे तिथं आहे. न्यू बिगिनिंग आहे. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये जी रिस्क तुम्हाला असं वाटतंय ना हे करावं, हे होऊ शकतंय, हे मी करू शकतो, तर हे तुम्हाला नक्कीच करायचं आहे. तुमच्या मुलांच्या बाबतीत सुद्धा आहे, त्यांच्या करिअरच्या बाबतीत खूप छान योग बनतात. आणि
त्यासाठी सुद्धा तुमच्या मुलांना सुद्धा इथे सांगितलं जाते की श्री गणेश आहे त्यांच्या करिअरचा, त्यांच्या नवीन आयुष्याचा इथं श्री गणेश आहे. खूप छान त्यांच्या आयुष्याची सुरुवात होते आणि तुम्हाला त्यासाठी त्यांच्या पाठीशी किंवा त्यांच्या बरोबर खंबीरपणे उभं राहायचं आहे. तुमच्या काही डिसिजन्स त्यामध्ये सुद्धा तुमच्या मुलांचे जे डिसिजन्स आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्ही त्यांच्या बरोबर उभं राहायचं आहे, असा इथं तुम्हाला मेसेज दिला जातोय. आणि हा आहे दुसरा पालन पोषण म्हणजे आपल्या मुलांचं आणि बघायचं आई आणि बाळा म्हणजे पार्वती आणि श्री गणेश आहे असं तुमचं प्रेम आहे मुलांवरचं. खूप प्रेम करता मुलांवर तुम्ही आणि हे आनंदाचे भरभराटीचे दरवाजे तुमचे ह्याचसाठी उघडले जातात कारण तुमच्या मुलांची मेहनत माझं कोणत्याही करिअरमध्ये असू दे, शिक्षणात असू दे आणि काही त्यांनी केलेली मेहनत ही दिसत नसेल पण ते खूप मेहनत करतात, ते खूप त्याच्यासाठी झटतात आणि त्यामुळेच तुमच्यासाठी आनंदाचे आणि भरभराटीचे दरवाजे उघडतात कारण ते रिस्क घेतात. तर त्यांच्या बरोबर तुम्ही राहा आणि पालन पोषण तुम्हाला इथं हेच सांगितलं जातं या रिडिंगमधून की तुम्हाला फक्त तुमचा जो कम्फर्ट झोन आहे तुमच्या त्या कम्फर्ट झोनमधनं तुम्हाला थोडंसं बाहेर पडायचं आहे. कधी कधी मला इथं हेही वाटते की एखाद्या आईपासून एखादं मूल दूर असेल किंवा दूर जाणार असेल, काही शिक्षणानिमित्त असेल, काही करिअर नोकरीनिमित्त असेल, पण त्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही मायेनं प्रेमानं त्याच्या पायात बेड्या नाही घालायच्या, गुंतवायचं नाहीये, सोडा. पण जोपर्यंत बघा घरट्यात जोपर्यंत आई पिल्लाला आणून घालते पण जोपर्यंत त्याला त्याच्या पंखांमध्ये ताकद येत नाही तोपर्यंत. पण एकदा का त्याच्या पंखात बळ आलं की ती झेपावायला घरट्यातून बाहेर सोडते. तुझ्या अन्न तुझं पोट भरण्याची तू सोय करायची असं त्या पिलाला, जे पिल्लू चिमणीचं पिल्लू असतं बघा त्या पिल्लाला तशी जातात हे जोपर्यंत त्याला त्या ह्याच्यामध्ये सोडणारच नाही तोपर्यंत त्याच्या पंखामध्ये किती बळ आहे नाहीच कळणार आहे. तर तसं तुम्हाला इथं सांगितलं जाते कोणती रिस्क घ्यायला घाबरू नका. मुलांना दूर पाठवायचं आहे किंवा मुलं दूर असतील तर त्यासाठी रिस्क घाबरू नका तुम्ही, ती जाऊ दे. त्यांच्या पंखामध्ये बळ आणण्यासाठी त्यांना पुढं एक झेप घेतली पाहिजे, त्यांच्या कम्फर्ट झोनमध्ये त्यांना बाहेर काढलं पाहिजे. तुमच्या मायेच्या प्रेमाच्या आणि याच्या पाशात थोडंसं त्यांना बाहेर काढलं पाहिजे. तर हा तुम्हाला मेसेज दिला जातो नाही रिस्क तुम्हाला हीच आहे. आता ही रिडिंग का कनेक्ट झाली मला नाही माहिती पण ही तुमचीच एनर्जी असते, तुमची एनर्जी असते कुठंतरी तुम्हाला काही असे डिसिजन घ्यायचे आहेत आणि त्यामुळं तुम्हाला त्या डिसिजन पर्यंत तुम्ही पोहोचत नाहीये. काय करावं काय नाही दुधा मनस्थिती आहे विचारांची असं जर डोक्यामध्ये थैमान घातलेलं असेल तर त्यासाठी हा मेसेज आहे. जर मुलांच्या बाबतीत विचार करताय, रिस्क वाटते, भीती वाटते, घाबरताय तर रिस्क घेऊ दे. तुमच्यासाठी ती रिस्क असेल, मुलांसाठी असेल, पण ती घेतली तरच त्यांच्या आयुष्याचा खरा मार्ग त्यांना सापडणार आहे. हा मेसेज तुम्हाला इथं दिला जाते. काही वेळा काही गोष्टी काही सोडता आलं पाहिजे, काही घेता आलं पाहिजे आणि हे सोडताना आपण सुद्धा आपल्यातले काही स्वतःला सुद्धा काही नियम घालून घेतले पाहिजेत. हा मेसेज तुम्हाला इथं दिला जाते. आनंद ही रिस्क घेतल्यानंतर ही जी रिस्क आहे तुमच्या आयुष्यात मग तुमच्या स्वतःच्या बाबतीत असू दे किंवा मुलांच्या, तर ही रिस्क तुम्हाला आनंद देणारी आहे. आनंदाचा पारावर होणार नाही असा आनंद देणारी आनंदमयी अशी कळकळ झरा कसा वाहतो की नाही तसं आनंदाचा झरा तुमच्या आयुष्यात वाहणार आहे आणि तशी तुम्हाला आनंद द्विगुणित करणार असं सगळं यश भरभराट सगळी तुमच्या आयुष्यात येणार आहे. तर ही रिस्क तुम्ही घ्यायची आहे असं तुम्हाला इथे सांगितलं जाते. काही वेळा रिस्क घेतल्यानंतर मागं फिरून बघायचं नाही, मागं फिरून बघायचं नाही की ते नाही घेतलं असतं बरं झालं असतं, नाही केलं असतं बरं झालं असतं, का केलं कशाला केलं. जे होतं ते चांगल्यासाठीच होत असतं. काहीतरी नवीन करायचं आहे, काहीतरी चांगलं घडवायचं आहे, काहीतरी चांगलं करायचं आहे तर चांगल्या गोष्टी येणार आणि त्या एक्सेप्ट केल्या पाहिजे असा मेसेज तुम्हाला इथे दिला जातो आणि त्या तुम्ही एक्सेप्ट केल्या म्हणूनच साक्षात शिव आणि बाप्पा तुम्हाला आशीर्वाद देत आहेत आणि त्यामुळे तुमच्या आनंदानं तुम्ही जन्मोष करणार आहात. इतका आनंद तुमच्याकडं येतोय. आनंदी वातावरण तुमच्या घरामध्ये असेल, आसपास खूप छान आनंदी असं वातावरण तुमच्यामध्ये आहे. आणि इतर तुमच्यामध्ये जी दान करण्याची म्हणजे बघा दान करताय तुम्ही, रिस्क जी तुम्ही घेतलेली आहे हे रिस्क घेतल्यामुळे तुमच्या आनंदाचे आणि भरभराटीचे
दरवाजे उघडताय, पण ही रिस्क घेताना तुम्ही समाजाचा, लोकांचा, त्यांना काय वाटेल या सगळ्याचा विचार न करता जी गुणवत्ता तुमच्यामध्ये आहे, जे गुण तुमच्यामध्ये आहे, तुमच्या मुलांमध्ये आहे, त्या सगळ्याचा विचार तुम्ही करून ते रिस्क घेतलेली होती किंवा घेतली आहे किंवा घेणार आहात. पण हे घेत असताना, हे करत असताना तुम्हाला फक्त त्यामध्ये खूप कधी 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 काय होतं, कधी कधी सिक्सर लागतो किंवा कधी कधी आउट होतो, माहिती नाही, दोन्ही गोष्टी असतात. जिंकलं तरी आपलं आणि हरलं तरी आपलं. त्या दोन्ही गोष्टी, जिंकलं तरी सुद्धा जिंकलं तुमचं आहे, हरलं तरी अनुभव येतो. सेकंड टाइम अजून त्याच्या पुढची उडी घेता येते. हा मेसेज तुम्हाला इथे दिला जातो. कारण कोणत्याही गोष्टी हरल्या म्हणून नाराज होण्यापेक्षा जे जिंकलंय तुम्ही, जे तुम्हाला मिळालेलं आहे ते खूप मोठं आहे, लाख मोलाचं आहे. अनुभव हा लाख मोलाचा आहे, खूप मोठा आहे. त्यामुळे त्या दोन्हीही गोष्टी तुमच्यासाठी तेवढ्याच मायने राहतात आणि तेवढंच तुमच्या आयुष्यात त्या बदल करण्यासाठी त्या खूप महत्वाच्या आहेत. मी इथं सांगितलं जाते बघा, तुम्ही जो दानधर्म करताय, एखाद्याला मदत करताय, तुमच्या जितकं तुमच्या जवळ आहे त्यातलं थोडं तरी तुम्ही इतरांना देण्याची दानत तुमच्यामध्ये आहे. सत्कार्य, सत्कर्म करायचं, कार्याला आपण मदतीला पुढं जायचं, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये आहेत आणि खूप गुण तुमच्यामध्ये असे आहेत. कला कला आहे, मनामध्ये उदारता आहे, भावना चांगली आहे. म्हणूनच तुमच्या आयुष्यात तुम्ही घेतलेली रिस्क ही भरभराटीचे दरवाजे उघडणारे आहे, आनंदाचे दरवाजे उघडणार आहे. आणि खूप तुमची ऊर्जा, तुमच्यातली जी ऊर्जा आहे ती अशी एकदम स्वच्छ आहे, म्हणजे अशी एकदम चमकदार स्वच्छ अशी तुमची ऊर्जा आहे. त्याला कुठंही असं हे नाही, गंध असं ह्याचा नाही आहे. तर सुगंधित करणारी, मन मोहून टाकणारी आणि त्या सुगंधाने इतरात्र वातावरण सगळं सुगंधित करणारी अशी तुमची ऊर्जा आहे. तर त्या ऊर्जेला साठवून नाही ठेवायचंय, त्याला फ्लो करायचंय, त्याचा वाहता झरा ठेवायचा आहे आणि त्या झऱ्यासारखे तुम्ही वाहत राहता. म्हणून तुमच्यासाठी आनंदाचे आणि भरभराटीचे दरवाजे इथं उघडले जात आहेत. आणि ही चिकाटी आहे, तुम्ही जी रिस्क घेताय, तुम्ही जी रिस्क घेतली किंवा रिस्क घेताय त्यासाठी बघा, तुमची जी चिकाटी आहे, जी तुमची जी चिकाटी आहे कोणतंही काम करण्याबद्दलचं, जी चिकाटी म्हणजे ती सुरू केली की ती पूर्ण करूपर्यंत तुम्ही थांबतच नाही. तुमच्यामध्ये एक असा म्हणजे झपाटल्यासारखं असं काम करता तुम्ही कोणतंही असो, स्वतःला विसरून. पण मी तर हेही सांगितलं जातं, स्वतःलाही विसरायचं नाहीये, जगालाही विसरायचं नाहीये, पण ते जे काम करताय त्यामध्ये जे सातत्य आहे तुमच्यामध्ये ते खूप छान आहे. आणि ही रिस्क घ्या, कारण हे सातत्य, तुमच्या कामामध्ये तुमचं असणारे सातत्य हेच तुमच्यासाठी भरभराटीचे आणि आनंदाचे दरवाजे उघडणार आहे. म्हणूनच तुम्हाला इथं सांगितलं जातं की रिस्क घ्या. रिस्क तुम्ही घेतलेली रिस्कच तुमच्यासाठी हे आनंदाचे दरवाजे उघडणार आहे. कारण प्रेम, माया, मोह ह्या सगळ्या परे असं तुमच्यामध्ये एक अशी मी सारखं परत गुणवत्ता किंवा गुण म्हणते, मी तुमच्या गुणांशी, तुमच्या ऊर्जेशी कनेक्ट, जी माझी ऊर्जा होती किंवा जी एनर्जी तुमच्याशी जी कनेक्ट होती ती म्हणजे अशी स्वच्छ आहे, सुंदर आहे आणि एक अशी म्हणजे फुलांसारखी बघा, निर्मळ, आपला सुगंध फक्त पसरवत राहायचं अशी तुमची ऊर्जा आहे. आणि त्या छान ह्याच्याशी मी कनेक्ट झाले. थँक्यू सो मच. तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की कमेंट करा की रील कशी वाटली तुम्हाला. तर तुमचा जो आतला आवाज आहे, कोणतीही रिस्क घेण्याच्या अगोदर तुम्हाला तुमचा आतल्या आवाजाशी कनेक्ट करायचा आहे असं तुम्हाला इथं सांगितलं जातं. तुमच्या आतला आवाज ऐका, त्याच्याशी कनेक्ट व्हा, तुमच्या स्वतःच्या तो आवाज तुम्हाला काय सांगतोय, तुमच्यापर्यंत काय पोहोचवतोय, तुम्हाला काय पोहोचवायचं आहे पुढं किंवा तुम्हाला काय कार्य करायचंय. जर रिस्क घेताना तुमच्यासाठी काही ऍडवाइस आहे का, हे सुद्धा इथं तुम्हाला सांगितलं जाते. तर हा मेसेज तुम्हाला इथं दिला जातो, त्या मेसेजवर तुम्हाला पुढं जायचं आहे आणि अंतर्हित तुमचं जे ज्ञान आहे, आतला जो तुमचा आवाज आहे त्या आवाजाशी तुम्हाला कनेक्ट व्हायचं आहे असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. आणि ही रिस्क म्हणजे तुमच्या आयुष्याला एक नवीन वळण देणारी, नवीन नवीन कलेशी आणि कला, गुणवत्ता आणि तुमच्या कार्याशी जोडून घेणारी अशी ही तुमच्यातली
ही रिस्क तुम्हाला खूप 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 आनंद देणारी अशी ठरणार आहे. आणि क्रिएटिव्हिटीचंच कारण आहे. तर नटराज आहे आणि मी तुम्हाला ते सांगितलं तुमच्यातली जी क्रिएटिव्हिटी आहे, तुमच्यातली जी कला आहे, तुमच्यातली जी तुमच्या कलेवर जे प्रेम आहे तुमचं, जे काही तुमची कला असेल, ते त्यातले त्याच्यासाठी तुम्हाला इथं ब्लेसिंग्स दिले जाते. साक्षात महादेव तुम्हाला ब्लेसिंग्स देतात आणि हे ब्लेसिंग्स म्हणजे तुमच्या आयुष्याला नवीन नवचैतन्य देणारी आणि तुमच्या गुणांना आशीर्वाद देणारी ब्लेसिंग्स देणारी असे आहेत. त्यामुळं स्वतःला थांबवून घेऊ नका, रिस्क घ्या. तुमच्या त्या कलागुणांना वाव द्या. काय नवीन येते ते स्वीकारा आणि स्वीकारण्यासाठीच हा मेसेज तुम्हाला इथं दिला जातोय. खूप कला आहे तुमच्यामध्ये, नाविन्यपूर्ण कला आहे. जर तुम्ही गात असाल, नृत्य करत असाल, तर यासाठी सुद्धा तुम्हाला खूप सारे ब्लेसिंग्स इथे दिले जातात. तर तुमच्या त्या कला बाहेर पडा, नवीन नवीन गोष्टींना ऍड करा आयुष्यामध्ये. जे जे जुनं चालत आलंय त्यातून थोडंसं नवीन एक पाऊल पुढं जाऊन नवीन गोष्टींना एक्सेप्ट करा आणि पुढं जा, असं तुम्हाला इथं मेसेज दिला जातो. आणि तर हे सांगितलं जातं ब्लेसिंग ऑफ विक्ट्री. विक्ट्री आहे. तुम्ही जी रिस्क घेताय, तुम्ही जी रिस्क घेतली त्यासाठी